आम्ही इथं उभं करू. खूप मोठी गोष्ट कधीही न बोलणाऱ्या महिला त्याला आपण रणरागिणी म्हणून यांनी जर बोलायला चालू केलं तर काय होईल याचं तुम्ही काल तुम्हाला पाहायला मिळेल. पल्लवी शहा, मी पुण्यातच राहते. जैन बोर्डिंग HND ही जी जागा आहे ही डेफिनेटली माझ्या लहानपणापासूनही त्याच्या आधीपासून ही फक्त जैन धर्मासाठी डोनेट केलेली जागा आहे. आणि जर ही ट्रस्टची जागा असेल तर ही खरंच जैन समाजासाठी दिलेली आहे. आणि नुसतं मंदिर नाही, मंदिर तर डेफिनेटली खूप महत्त्वाचं आहे, इथे असलंच पाहिजे आणि त्याला कुणी हात लावू नये एवढीच आमच्या सर्वांची खूप म्हणजे त्याच्या मागे भावना आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि नुसतं मंदिर नाही तर त्याच्याबरोबर हॉस्टेल आहे. हॉस्टेल काय आहे तर इथे जैन मुलं परत जी काय मुलं शिकून जातात त्याच्याने पूर्ण देश घडतो आहे. तरुण पिढीला अतिशय उत्कृष्ट संस्कार जे मिळतात इथे या धरोहरमध्ये ते कुठेही मिळणार नाहीत. आणि ह्याच्यासाठी पुरावे द्यायची काहीच गरज नाही आहे. आज कितीतरी मुलं, अनंत मुलं इथनं हजारो लाखो मुलं शिकून गेली आहेत. त्यांच्याकडनं डेफिनेटली आपल्याला फीडबॅक मिळू शकतो. आणि नुसतं मंदिर नाही आहे तर गेटपासूनचा जो सगळा परिसर आहे ज्याच्यामध्ये एक विहीर आहे किंवा हॉस्टेलची 3 एकराचा परिसर आहे, 3 एकर जमीन आहे इथं बोललं जातं. हा फक्त आणि फक्त जैन समाजासाठी सेव्ह केलेला आहे. तर तो जैन समाजाच्याच उद्धारासाठी म्हणा किंवा सेफ राहावा. आणि असंच इथे मुलांसाठी शिक्षणासाठी आणि मंदिर जिथे लोक श्रद्धेने रोज येत आहेत गेली इतके वर्ष, तर ते डेफिनेटली इथे अस्तित्वात आहे म्हणूनच येत आहेत आणि कनेक्ट आहेत. कितीतरी महाराज इथे येऊन राहतात, त्यांची सोय होते किंवा जैन धर्माचा प्रसार इथे होतो. तर काही झालं तरी ही जागा सेव्ह व्हावी. सेल डीड कॅन्सल होणं हे 100% झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि ह्याच्यासाठी हा पूर्ण समाज इथे आज गोळा झालेला. आज अनंत दिवसेंदिवस मुलं आणि सर्व समाज इथे येऊन इथे तेच समजवायचा प्रयत्न करतोय की ही जागा जर डोनेशन केलेली ट्रस्टमधली जागा आहे तर ही सेल होऊच शकत नाही. त्यामुळे अगदी आमची अशी इच्छा आहे की ही लवकरात जितक्या लवकरात लवकर आजच्या आज जरी हे सेल डीड कॅन्सल झाला तर वी आर रिअली ॲप्रिशिएट आणि खूप 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 आनंद होईल. आणि असंच व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. महाराज पण खूप प्रयत्न करतात समजवायचा. डेफिनेटली त्यांच्या शब्दांना मान द्यावा आणि या अनहोनीपासून त्यांनी निश्चित मागे बॅकआउट करावं आणि लवकरात लवकर संपवावं हे सर्व प्रकरण. या ठिकाणी जैन मंदिर आहे. बंधन में हो पर मैं निर्बंध रूपी हूँ, समसादर कर किया कीर्तवन मैं चिन्मय की रूपी हूँ. 3 दिनों तक आत्मध्यान कर वृषभनाथ की भक्ति की, भाव सहित तारागणी भी भक्तामल की रचना की. जो जो हुए लोक की रचना एक ताले टूट गए, कर्माशा के बंधन भी प्रभु भक्ति से छूट गए. द्वारपाल आश्चर्य की ते मुनि बाहर कैसे आए, पुनाकृत कर दिया उन्हीं को अनुभव अतिशय प्रकटाए. 3 बार बंधन में डाला फिर भी मुनि निर्बंध हुए, बाहर प्रासुक उपशिला पर आकर मुनिवर बैठ गए. Hey,
अशी आतमधली इमारत आहे आणि तर सर्व जैन समाज एकत्रित जमा झालेला आहे. यावेळेस पाहू आता नेमकी काय भूमिका आहे सर्व जैन समाजाची. या ठिकाणी असणारी 3 एकर जागा समाजाच्यासाठी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी जीर्ण झालेली इमारत असं बोललं जातंय, परंतु जीर्ण इमारत काय दिसून येत नाही. अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं बांधकाम असलेली इमारत आहे. या ठिकाणी स्कूल शाळा चालू आहे. ह्या जैन समाजाचे सर्व मुलं मुली या ठिकाणी हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असतात. काय सांगाल? मला बोर्डिंग वाचवायची आहे, व्यवहार रद्द करा. या ठिकाणी 1000 मुलांची सोय करायची आहे. या ठिकाणी 3 एकर जमीन होती. त्या 3 एकर जमिनीचा गैरव्यवहार प्रकारे व्यवहार करण्यात आलेला आहे. ट्रस्टीच्या माध्यमातून हा कुणालाही न सांगता अगदी बेकायदेशीरपणे असा व्यवहार करण्यात आलेला आहे आणि हा व्यवहार झालेला जैन समाजातील सर्व नागरिकांना तो मान्य नाही आणि केलेला हा गैरप्रकार समाजाच्या समोर निदर्शनास आलेला आहे. त्यामुळे झालेला हा गैरव्यवहार तत्काळ रद्द करावा समाजाच्या वतीने तीव्र निषेध केला जात आहे आणि सर्व जैन समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने यायला सुरुवात झालेली आहे. ट्रस्टीचे लोकही दिसून येत नाहीत, परंतु जैन मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे आणि या झालेल्या गैरव्यवहाराबाबत पूर्णपणे निषेध व्यक्त करत आहे. काय सांगाल सर? पूर्ण विरोध आहे. संपूर्ण कॅन्सल झालं पाहिजे. ट्रस्टी अशी चूक करतात की आम्ही इथनं हे विकून दुसरीकडे काहीतरी करू, पण त्यांनी यापूर्वी काही केलेलं नाही आहे. सगळ्या प्रॉपर्टी विकून त्यांनी पैसे सगळे डायव्हर्ट केलेले आहेत. आश्वासन. सर काय सांगाल तुम्ही सर? ओके, एकच मागणी आहे, ट्रस्ट डीड कॅन्सल करा.